नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। काश्मीर येथे गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात CRPFचे 40 जवान शहीद झाले। सदरील घटनेच्या माहूर शहरात उग्र निषेध करण्यात येऊन शुक्रवारी रात्री बस स्थानकासमोर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, अमर रहे वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला। तसेच दिनांक 16 फेब्रुवारी रोजी शनिवारी कडकडीत बंद पाडण्यात आला। शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून सहभागी झाले होते। शुक्रवारी सायंकाळी बस स्थानकासमोर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, भाजपाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय आमले, भाजपाचे तालुका अध्यक्ष देवकुमार पाटील, शिवसेनेचे शहर प्रमुख निर्धारी जाधव, भाजपाचे शहर प्रमुख पुरुषोत्तम लांडगे, नंदकुमार जोशी, शिवसेनेचे विकास कपाटे, सोनू चाराभाई, डीडी चौहान, सुरेश गिरे, राजाराम गंधेवाड, शिवसेनेचे गटनेते दीपक कांबळे, राजू दराडे, संजय पेरोदे, सोनापीर दर्ग्याचे मुजावर फकीर मोहम्मद, नितीन तोळसाम, जयंत घिरे, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नगर पंचायतचे अधीक्षक वैजनाथ स्वामी, अभिषेक जाधव, पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख, पोलीस उपनिरीक्षक श्री दोडके साहेब उपस्थित होते। शहीद जवानांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तर अनेक पदाधिकारी यांनी आपल्या मनोगतात या भ्याड हल्ल्याच्या उग्र शब्दात निषेध व्यक्त केला। VCN न्यूज करिता राजू दराडे यांचा वृत्तांत।